त्या गोकुळामध्ये प्रत्येक व्यक्ती ही ब्रह्मज्ञानी होती. गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आला आणि हे काशी क्षेत्री असलेल्या एका संन्यासी महात्म्याला समजलं. तो महात्मा जाणत होता की हा बाळ परब्रह्म आहे, परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. आणि म्हणून ते ऋषी काशी क्षेत्रावरून भगवान श्री कृष्णाला भेटण्याकरिता गोकुळामध्ये आले. परंतु प्रथम पेंद्याची भेट झाली. त्या ऋषींनी पेंद्याला विचारलं, बाळा इथे भगवान श्री कृष्ण कोठे राहतात? पेंद्या म्हणाला, तुम्ही कोण आहे? त्या ऋषींना वाटलं आता सर्वसाधारण मुलगा, याला काय आपला परिचय देवा. ते ऋषी सहज म्हणाले, मी अनन्य आहे. त्यांनी पेंद्याला विचारलं, तू कोण आहे? पेंद्याला वाटलं आता हे सर्वसाधारण ऋषी दिसत नाही, हे कोणीतरी महान ऋषी आहे, मग यांच्या तोडीस तोड आपण काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. पेंद्या म्हणाला, मी फनन्य आहे. ऋषी म्हणाले, अरे फनन्य कुठं नाव असतं का बाळा? पेंद्या म्हणाला, तुम्ही अनन्य सांगितलं, मी फनन्य सांगितलं. ते ऋषी म्हणाले, फनन्य म्हणजे काय, मला फनन्य शब्दाचा अर्थ सांग. तेव्हा पेंद्या म्हणाला, मी भगवान श्री कृष्ण सोडून या त्रिभुवनामध्ये ब्रह्म विष्णू महेश कुणाचंच चिंतन करत नाही. मी भगवान श्री कृष्ण सोडून कोणाला पाहत नाही. माझ्या समोरून गोपिका जरी चालल्या तरी मी त्यांच्यामध्ये भगवान श्री कृष्णालाच पाहतो. मी माझं स्वतःचं चिंतन करत असताना माझ्यामध्ये सुद्धा भगवान श्री कृष्णालाच पाहतो. ते ऋषी पेंद्याच्या समोर आले. पेंद्याला हात जोडले, पेंद्या माझंच चुकलं गड्या, मी फनन्य आहे, तू तर अनन्य आहे. याला म्हणतात ब्रह्म